आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार अधिक जोमानं मैदानात उतरलेत। महायुतीचे एक एक मोहरे आपल्या गळाला लावायला त्यांनी सुरुवात केली आहे। हसन मुश्रीफांनी साथ सोडल्यानंतर शरद पवारांनी थेट त्यांच्याच मतदारसंघामध्ये जाऊन त्यांना टक्कर देणारा उमेदवार आपल्या पक्षात घेतलाय। मैदान तेच, वस्तादही तोच, पण यावेळी पैलवान मात्र नवे पाहायला मिळतात। त्यामुळे कागलच्या मैदानामध्ये समरजित घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ या लढाईवर आता जवळपास अनऑफिशियली शिक्कामोर्तब झालाय। पाहूया यावरचाच विशेष रिपोर्ट। कुस्तीच्या पंढरीतून राजकारणातील वस्ताद शरद पवारांनी डाव टाकलाय। हसन मुश्रीफांना टक्कर देणारा पैलवान आपल्या आखाड्यात घेतलाय। कागलमधल्या गैबी चौकातल्या सभेतून समरजित घाटगेंनी तुतारी फुंकली। त्यामुळे कागलच्या मैदानात दोन्ही राष्ट्रवादीतच कुस्ती रंगणार हे नक्की झालंय। 5 वेळा जे आमदार आहेत, मंत्री महोदय आहेत, त्यांच्याकडे कागलमधले सगळे गट त्यांच्या बाजूनी आहेत। त्यांच्याकडे महायुतीची ताकद आहे, त्यांच्याकडे केंद्राची ताकद आहे, त्यांच्याकडे मोठमोठ्या संस्था असतील, केडीसी असेल, गोकुळ असेल, त्याची ताकद आहे। मग तुमच्याकडे काय आहे? माझ्याकडे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि कागलची जनता आहे। मला आणखीन काही नको आहे। मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ते गेल्याच्या नंतर ते नुसते आमदार राहणार नाही, त्यांना हवं ते काम करण्याच्या उद्देशानेही देणार आहे। आणि हा विचार माझ्या मनामध्ये बऱ्याच दिवसापासून आहे। कधी काळी ज्या पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची एकतर्फी ताकद पाहायला मिळत होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या फुटीनंतर अनेकांनी पवारांची साथ सोडली। यामध्ये कोल्हापुरातील सर्वात जवळचे मानले जाणारे हसन मुश्रीफ यांचाही समावेश होता। त्यामुळे आता शरद पवारांनी पुन्हा एकदा कोल्हापूरचा गड आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्या। त्याच पार्श्वभूमीवर AY पाटील आणि KP पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली। विशेष म्हणजे नुकतीच भाजपला सोडचिठ्ठी देणारे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई सुद्धा शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले होते। माझी भूमिका आघाडीबरोबर ठाम आहे असं मी त्यांना सांगितलेलं आहे। आता त्याचा निर्णय ते घेतील। मी कधीही शरद पवार गटाचा राजीनामा पूर्वी दिलेला नव्हता। नवीन प्रवेश नाही माझा। नेत्यांच्या शब्दाला मान देऊन मी दोन्ही निवडणुकीत थांबलो आणि या निवडणुकीत मी शरद पवारांच्या विश्वास ठेवून निवडणूक लढवायचा निर्णय घेतलेला आहे आणि उद्याची निवडणूक 100% शरद पवार त्या मतदारसंघामध्ये मला लढवतील। साहेबांची भेट झाली। साहेबांच्या समोर मीही या महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेली जी भूमिका मी माझ्या त्यांच्यासमोर ठेवलेली आहे। त्यामुळे जो महाविकास आघाडी निर्णय घेईल त्याच्याबरोबर भविष्यामध्ये जायची माझी भूमिका असणार। AY पाटील, KP पाटील आणि राहुल देसाईंनी शरद पवारांची भेट घेण्यामागचं कारण म्हणजे राधानगरी विधानसभा मतदारसंघातील गणित। हे तिघेही नेते आगामी विधानसभेसाठी मवियाकडून इच्छुक आहेत। KP पाटील आणि AY पाटील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीत कार्यरत आहेत। राष्ट्रवादी फुटल्यानंतर KP आणि AY पाटील अजित पवारांसोबत गेले। महायुतीत विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनाच राधानगरी मतदारसंघातून उमेदवारी मिळणार आहे। KP पाटील आणि AY पाटील मवियाच्या वाटेवर आहेत। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। राधानगरी मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला सुटण्याची चिन्ह आहे। KP पाटील, AY पाटील आणि राहुल देसाईंची कोणता झेंडा घेऊ हाती अशी अवस्था झाली। शाहूंचे विचार पाळणारा पक्ष म्हणजेच शरद पवारांचा पक्ष। परवा आपण बघितलं की दोघं हातात हात धरून चालत होते। शाहू महाराजांचे विचार ज्याने आपल्या हाताने पुढे वाढवले, आपल्या विचारांनी पुढे नेले, त्या शरद पवारांना साथ देणार ना। शाहू महाराजांचं ओरिजिनल रक्त हे शरद पवारांबरोबरच जाणार। कधी काळी कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 2 खासदार आणि 5 आमदार होते। गेल्यावेळी ही ताकद हसन मुश्रीफ आणि राजेश पाटील या 2 आमदारांवर येऊन ठेपली। मात्र या दोघांनी सुद्धा शरद पवारांची साथ सोडली। परिणामी आपला बालेकिल्ला पुन्हा मिळवण्यासाठी शरद पवारांनी अनेक वर्षानंतर कोल्हापुरात 4 दिवस मुक्काम ठोकला। त्यामुळे मैदान तेच, वस्तादही तोच, पण यावेळी पैलवान मात्र नवीन पाहायला मिळणार हे नक्की। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।